नमस्कार मंडळी. आज आपण बनवणार आहोत अगदी चविष्ट आणि पौष्टिक अशी शेवग्याच्या शेंगांची भाजी. ही भाजी खायला खूप स्वादिष्ट आणि आरोग्यासाठीही खूप फायदेशीर आहे. घरातल्या उपलब्ध मसाल्यांमध्ये आणि अगदी पटकन तयार होणारी सोप्यात सोपी शेवग्याची झणझणीत सुक्की भाजी कशी बनवायची ते बघणार आहोत. आपण बऱ्याचदा आमटीतला शेवगा बनवतो. शक्यतो बरेच जण शेवगा असा रश्शातला बनवतात. पण कधीतरी असा घरातलेच मसाले वापरून बनवलेला सुक्का शेवगासुद्धा चवीला छान लागतो. चला तर रेसिपीला सुरुवात करूया. शेवग्याची सुक्की भाजी करण्यासाठी इथं मी शेवग्याच्या 4 शेंगा घेतल्या आणि त्याचे थोडे लांबच तुकडे केले आणि त्याचं मधलं थोडंसं साल काढून घेतलं. हे तुकडे मी पाण्यामध्ये टाकून स्वच्छ धुवून घेतलेत. आता भाजीसाठीचं वाटण बघू. यासाठी मी मिक्सरच्या भांड्यात 2 चमचे सुक्या खोबऱ्याचा किस आणि 10 ते 12 लसणाच्या पाकळ्या घेऊन याला जाडसर वाटून घेतलंय. आता भाजी बनवायला घेऊ. त्यासाठी गॅसवर कढई ठेवून त्यात 2 ते 3 टेबलस्पून तेल घेतले. तेल गरम झालं की त्यात अर्धा चमचा मोहरी घालायची. मोहरी तडतडली की अर्धा चमचा जिरं घालायचं. जिरंही छान फुललं की त्यात एक मोठा आकाराचा कांदा बारीक चिरून घेतलेला घालून घ्यायचा. कांदा आपल्याला गुलाबी होईपर्यंत परतून घ्यायचा आहे. कांदा परतून झाला की त्यात बारीक चिरलेला एक टोमॅटो टाकून तोही त्यात छान परतून घ्यायचा आहे. 1 मिनिटभर परतून झाल्यावर त्यात शेवग्याच्या शेंगांचे काप टाकून तेही तेलावर चांगले परतून घ्यायचेत. 1 ते 2 मिनिटं शेंगा परतून झाल्यावर त्यात टाकूयात आपण तयार करून घेतलेलं वाटण, चवीनुसार मीठ, पाव चमचा हळद, 2 चमचे घरगुती कांदा लसूण मसाला आणि दाण्याचं कूट. हे सर्व मिश्रण एकत्र चांगलं 1 ते 2 मिनिटं परतून घ्यायचे. शेवग्याच्या शेंगांची भाजी आरोग्यासाठी खूप फायदेशीर असते, कारण त्यामध्ये भरपूर जीवनसत्व, कॅल्शियम आणि लोह असतं, जे शरीराची ताकद वाढवण्यास मदत करतं. मसाला छान एकजीव झालेला आहे. आता आपल्याला जशी भाजीची कन्सिस्टन्सी हवी आहे, त्या प्रमाणात पाणी टाकून घेऊयात. मी इथं सुक्की भाजी बनवते, त्यासाठी मी 1 ग्लास पाणी टाकून घेतलंय. तुम्ही तुमच्या अंदाजानुसार पाणी कमी जास्त करू शकता. आता यात बारीक चिरलेली कोथिंबीर टाकून घेतली आहे आणि याला मंद आचेवर 15 मिनिटं झाकण ठेवून शिजवून घेतले. अशा प्रकारे तयार आहे आपली गरमागरम शेवग्याच्या शेंगेची सुक्की भाजी. तुम्ही नक्की घरी करून पहा आणि तुमच्या कुटुंबासोबत गरम गरम भाजीचा आनंद घ्या. माझी ही रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि अशाच सोप्या व चविष्ट रेसिपीसाठी पुन्हा भेटूया.